बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे हा पोलीस एन्काउंटरमध्ये मारला गेला, पण त्याच्या मृत्यूनंतरही अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत। शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जी ऑडिओ क्लिप समोर आणली आहे त्यावरून महायुतीच्या नेत्यांचं काय म्हणणं आहे तेही पाहणार आहोत। तर सत्ताधारी या एन्काउंटरचं राजकारण करत असल्याचा आरोप नाना पटोलेंनी का केलाय तेही पाहूयात। सोबतच अक्षय शिंदे याचा मृतदेह दफन करण्यावरून सत्ताधारी पक्षाच्याच पदाधिकाऱ्यांनीच विरोध केलाय। हा विरोध का होतोय तेही पाहणार आहोत, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। बदलापूर अत्याचार प्रकरणातल्या मुख्य आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काउंटरवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली। आता राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवरून एक ऑडिओ क्लिप पोस्ट केली आहे, ज्यावरून अक्षय शिंदेला पोलिसांनी स्वसंरक्षणाच्या प्रयत्नात ठार केलं की आणखी काही घडलं होतं असे प्रश्न उपस्थित होत आहेत। यावर शिंदे गटाचे नेते आणि मंत्री दीपक केसरकर यांनी एन्काउंटर मुद्दाम केलं जात नाही, चौकशीत सत्य बाहेर पडेल असं म्हटलंय। ते नेमकं काय म्हणाले पाहूया। त्यांना फाशी द्या म्हणून सुद्धा मोर्चा काढणारी लोक आहेत। एन्काउंटर हे काय मुद्दाम केलं जात नाही। त्यांनी पोलिसांवर हल्ला केल्यानंतर त्या गोळीबारामध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि असे ज्यावेळेला मृत्यू होतात त्यावेळेला त्याची चौकशी होते। चौकशी झाल्यानंतर सत्य बाहेर पडेल। कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे कुठलीही गोष्ट घडत नाही। अनेक वेळेला जे गुन्हेगार असतात त्यांची प्रवृत्तीच गुन्हेगारी असते, त्याच्यामुळे ते पोलिसांवर हल्ला करतात आणि अशा हल्ल्यामध्ये जर पोलीस स्वतः जखमी झालेले असले तर त्यांना प्रतिहल्ला करण्याशिवाय इलाज नसतो। ही वस्तुस्थिती आहे। त्याच्यामुळे ते सेल्फ प्रोटेक्शनसाठी केलेलं एक कृती असते आणि ती कृती तशी केली जाते, सर्वत्र केली जाते ही वस्तुस्थिती। आणि त्याच्यामध्ये अशी कृती जर स्वसंरक्षणासाठी केली असली तर ती योग्य अयोग्य ही ती यंत्रणा ठरवते। गुन्हेगाराला तातडीनं पकडण्याची मागणी करतानाच काँग्रेसचे नाना पटोले यांनी महायुतीवर गंभीर आरोप केलेत। घटना दाबण्यासाठी सत्ताधाऱ्यांचं राजकारण सुरू आहे असा आरोप नाना पटोलेंनी केलाय। बदलापूर घटनेचं राजकारण होऊ शकत नाही असं आम्ही विरोधकाकडून अनेकदा आम्ही त्यांना सांगितलं, पण सत्तेमध्ये बसलेली लोक या बदलापूरच्या घटनेचं राजकारण करतात आहे। आता जो गुन्हेगार होता तो शिंदे होता, ज्या पोलिसांनी मारलं तो पण शिंदे, खासदार शिंदे, मुख्यमंत्री शिंदे, एकाच जिल्ह्यामध्ये सगळे शिंदेच शिंदे। आता मूळ प्रश्न आहे की राजकारण आम्हाला करायचं नाही आहे। शाळेमध्ये लहान मुली या सुरक्षित आहे हे आता ते सिद्ध झालेलं आहे। हे नुसतं एक बदलापूरची घटना नाही तर महाराष्ट्रामध्ये विविध घटना या प्रकारच्या झालेल्या आहेत। हे स्वतः पोलिसांच्या गावामध्ये सुद्धा ही घटना या पद्धतीने झालेली आहे। एका अल्पवयीन मुलीला तिच्यापेक्षा लहान बहिणीच्या समोर तिच्यावर अत्याचार करताना ही घटना आपण पाहिलेली आहे। राज्यात असं कुठल्याही भागात, पुण्यामध्ये आता घटना अजून गरम आहे, तिथं पण एका शाळेत कॉलेज शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार झालेला ती घटना पुढे आलेली। अशा घटना रोज या महाराष्ट्रामध्ये, पण या लोकांना साधी लाज वाटत नाही आणि अशा घटनेवर हे लोक राजकारण करतात आहे। त्यांनी त्या आरोपीला एन्काउंटर केलं की त्यांनी आत्महत्या केली, काय असेल ते आता माननीय हायकोर्टामध्ये ते प्रकरण आता चाललेलं आहे। मृतकाच्या आई वडिलांनी कोर्टामध्ये आरोप लावलेला आहे। त्यामुळे ही घटना वेगळी आहे आणि ही घटना दाबण्यासाठी एकनाथ शिंदे आणि फडणवीस याच्यामध्ये राजकारण करताना आपण पाहतोय। असलियत वेगळी आहे, असलियत समोर नाही आली पाहिजे। RSS आणि BJPचे नेते त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत, त्यांना लपवण्यासाठी या पद्धतीचं बॅनर पोस्टर बंदूक हातात घेऊन जे दाखवून जनतेची दिशाभूल केली जाते आहे। आमचं तर म्हणणं आहे की जे कोणी दोषी असतील त्यांना सगळ्यांना एन्काउंटर करा, तर ते करणार नाही। फक्त एकाला मारलं म्हणून आम्ही सगळं आता राज्यामध्ये घटनाच होणार नाही अशा पद्धतीचं जे कृत्य सरकारच्या वतीने केले जाते हीच खऱ्या अर्थानं हास्यास्पद आहे आणि सरकारला अजूनही संधी आहे। गुन्हेगाराला तातडीनं पकडलं पाहिजे। बदलापूर प्रकरणातले ते अजूनही फरार आहेत। हे राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू असताना अक्षय शिंदे याचा मृतदेह दफन करण्यासाठी जागा मिळणं कठीण झालंय। याचं कारण बदलापूरमध्ये अक्षय शिंदेचा मृतदेह दफन करण्याला विरोध आहे। त्यामुळे अखेर पोलिसांनी उल्हासनगरच्या शांतीनगर स्मशानभूमीत खड्डा खोदला असल्याची माहिती स्मशानातील कर्मचाऱ्यांनी दिली आहे, पण त्याला शिंदे गटाकडूनच विरोध होताना दिसतोय। उल्हासनगरच्या पवित्र भूमीवर अक्षय शिंदेचा मृतदेह दफन होऊ देणार नाही असं शिंदे गटाचे पदाधिकारी राजन चौधरी यांनी म्हटलंय। आपल्या सर्वांना माहिती, काही दिवसापूर्वी ज्या नराधमांनी बदलापूरमध्ये जे कृत्य केलं
त्या नराधमाचं पोलिसांनी एन्काउंटर केल्यानंतर त्याची बॉडी बदलापूरचे लोक दफन करणारा विरोध करतात, कारण तो बदलापूरमध्ये राहतो आणि बदलापूरची लोक त्या बॉडीला दफन करायला विरोध करतात. आणि ती बॉडी जर उल्हासनगरच्या या पवित्र मातीमध्ये आणून जर दफन करणार असतील तर त्याचा आम्ही विरोध करतो. आम्ही इथे त्यांना ती बॉडी दफन करून देणार नाही. मी पण आत्ताच आलो, मला माहिती मिळाली फोनद्वारे की असा विषय इथे होतोय. त्याची माहिती मिळाल्या मी आपल्या इथे आलो. इथे बघितलं खड्डा खोदलेला आहे. तो खड्डा कोणी खोदला, का खोदला, कशासाठी खोदला याची माहिती घेतोय. पण जर त्या नराधमाची बॉडी जर इथं आणून दफन करणार असतील तर त्याचा विरोध आम्ही नक्की करणार. पोलिसांनी कोणी सांगितलं, काय सांगितलं त्याची माहिती घेतो आणि पोलीस जर इथे त्याची बॉडी दफन करत असतील पोलिसांचाही आम्ही विरोध करू. सत्तेमध्ये असतानाही ते बदलापूरला राहत होते. बदलापूरची लोक, बदलापूरचे आमदारही सत्तेत आहेत, त्यांनी त्याचा विरोध केला. तो राहतो तिथं ते दफन झालं पाहिजे. उल्हासनगरमध्ये तो राहत नाही, त्याची बॉडी इथं या पवित्र मातीत दफन केली नाही पाहिजे. अशा नराधमाची जर त्यांची भूमिका ती आहे तर आमची भूमिका पण हीच आहे की नराधमाची या मातीमध्ये ती बॉडी दफन झाली नाही पाहिजे. बदलापूरमध्ये जागा आहे किंवा नाही हे आम्हाला माहित नाही, पण तिथल्या लोकांनी, तिथल्या स्थानिक आमदारांनी विरोध केलाय हे मला माहिती आहे आणि मी त्या बाबतीमध्ये इथे विरोध करतोय. एकंदरीत अक्षय शिंदे याचा एन्काउंटर किंवा मृत्यू यानंतरही अनेक नवे प्रश्न उभे राहिलेत. येत्या काळात याबाबत काय घडामोडी घडतात याचे अपडेट तुम्हाला lokmat.com वर पाहायला मिळतील. या व्हिडिओबाबत तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. धन्यवाद.